दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 मधील पाथर्डी फाटा परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून सतत त्रास सहन करत आहेत. लाईट, पाणी आणि रस्त्याच्या समस्यांमध्ये आता नवीन समस्या जोडली गेली आहे, ती म्हणजे परिसरातील घाणी आणि कचऱ्याचा मोठा भार. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर आणि सभोवतालच्या भागात घंटागाडीचे चुकीचे नियोजन आणि नागरिकांचा कचरा योग्यरित्या न उचलल्यामुळे प्रत्येक रस्त्याच्या कडेला डम्पिंग ग्राउंड तयार झाले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्ते घाणीमय झाले आहेत आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारीतून दिसून आले आहे की या परिस्थितीमुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. रोगराईचा धोका वाढला असून परिसर स्वच्छ ठेवण्याची तातडीची आवश्यकता निर्माण झाली असल्याचं येथील स्थानिकांनी सांगितलं आहे. आपण इथं उभे प्रभाग क्रमांक 31 मध्ये पाथर्डी फाटा पोद्दार स्कूलच्या समोर. महानगरपालिकेच्या हद्दीत आलेले प्रभाग क्रमांक 31 मधील हा रस्ता बघू शकता तुम्ही. रस्त्याचं आणि पाण्याचं आधीपासूनच दैनंदिन अवस्था इथं, त्याच्या पाठोपाठच आता नागरिकांच्या जी आरोग्याच्या समस्या भेडसावते. तरी लोकांनी घंटागाडी वेळेवर येत नाही म्हणून लोक असं रस्त्यावर कचरा टाकताय. तर आपण स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. तर कसं हे कचऱ्याचं कसं नियोजन केलं यांनी, कसं काय टाकलंय? साहेब, आमच्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये अजून कचऱ्याचं कुठल्याच पद्धतीचं नियोजन केलेलं नाहीये. घंटागाडी वेळेवर येत नाही. हो, रस्त्याची दशा तर तुम्ही बघताच आहे. त्यात रस्त्यावर लाईट सुद्धा नाहीये. लोक छानपैकी घरातून पिशव्या आणतात, चालू रोडावर फेकून देतात, कारण नियोजनच नाही ना काही. अच्छा, हे आता मी म्हणतोय महानगरपालिकेच्या हद्दीत असून सुद्धा जे पाण्याच्या समस्या किंवा लाईट किंवा रस्त्याच्या समस्या असून परत ही तिसरी समस्या लोकांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे. हा असं तुम्हाला काय वाटतं, महानगरपालिकेने काय याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे? महानगरपालिकेने वेळोवेळी इकडे घंटागाडी पाठवायला पाहिजे. नीट पाण्याचा स्रोत इकडे दिला पाहिजे. रस्त्यावर लाईट, रस्ते नीट नाही. आणि जर समजा कोणाचं ऍक्सिडेंट काही झालं, हो, मागे रात्री बेरात्री तर 2-4 पोरं थांबायचे. कितीक जणांना त्या पोरांनी चाकू दाखवून लुटलेलं आहे. लाईट नाही, अंधारामुळे हा प्रकार घडतोय. त्याच्यात आता आरोग्याशी खेळणं चालू आहे. या गोष्टीला कोणाला जबाबदार पकडायचं? नगरपालिकेच्या हद्दीत असलेले प्रभाग क्रमांक 31 मध्ये पाथर्डी फाटा पोद्दार स्कूलच्या समोर घाणीचे साम्राज्य पसरलेले. जसं की रस्त्या पाठोपाठ वीजही नाहीये, पाणी पण नाहीये आणि दुसरी समस्या उद्भवली आहे, ते म्हणजे कचरा डेपो सारखं इथं नागरिक राहायला, म्हणजे जे महिला आहेत त्यांची तक्रार असून ते इथंच प्रत्येक जण येऊन कचरा डेपो सारखं कचरा रस्त्यावरच फेकून जाते. घंटागाडी अभावी काहीतरी नियोजन चुकीचं आहे असं वाटत असताना इथं आपण महिला आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, कधीपासून त्रास होतो ह्या कचऱ्याचा? आम्हाला 2 वर्षापासून. अच्छा, महानगरपालिकेला काय आव्हान करशाल तुम्ही? आम्ही हेच करू की हे याचं काहीतरी सुविधा करा आणि इकडे पण थोडं लक्ष द्या. इकडे आमच्याकडे म्हणजे लाईट नाही, पाण्याची पण काही सुविधा नाही व्यवस्थित. कोणी पण कचरा येऊन इथं टाकून लक्ष देत नाही आमच्या इथे येऊन. म्हणजे आम्ही असं कंटाळलोय या कचऱ्याला की मच्छर हे ते आमचे लहान लहान पोरं आहे. आणि हवेने तो पूर्ण कचरा आमच्या घरात, म्हणजे घराचं असं सगळं पसरून जातो. तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे, ह्याचं काहीतरी निर्णय लावायला पाहिजे. आणि हा कचरा जेव्हा नियोजन लागेल तरच आम्ही मतदान देऊ, नाही तर आम्ही मतदान देणार नाही. आपण बघू शकतो इथं महिला, स्थानिक महिला आहे, त्यांच्याशी आपण परत बोलूया. ताई, लहान बाळाला घेऊन आलेले आहेत, बघू शकतोय आपण. तर लहान बाळासाठी ते घातकच आहे कचरा म्हणजे. तर ताई, काय सांगशाल तुम्ही महानगरपालिकेला? काय नाही, महानगरपालिकेला एकच आवाहन आहे की कचऱ्याचाच बंदोबस्त करावा. घंटागाडी आली पण ना तर ते 2 मिनिटही थांबायला तयार नसते. वरून जर कचरा टाकणाऱ्यांना आम्ही बोललो की थोडं लांब जाऊन जाळा किंवा काहीतरी करा, तर ते उलट आम्हालाच बोलतात, आम्हाला शिव्या घालतात. मग आम्ही बोलायचं की नाही बोलायचं? मध्ये बघू शकतोय इथं कचऱ्याचा ढीग पडलेला आहे आणि रस्त्यावरच लोक येता जाता कचरा टाकताय. आपण स्थानिक नागरिक आहे तिथं, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, मी निलेश आनंदराव राऊत, वार्ड क्रमांक 31 चा रहिवासी.
हे बघा सर, आमच्या वार्डाची दशा बघा कशी झालेली आहे. हे महानगरपालिकेची घंटागाडी वगैरे काहीच येत नाही इकडे, आणि इकडे लाईट वगैरे, स्ट्रीट लाईट वगैरे काहीच नाही. कोणती महिला वगैरे काही सेफ नाही. इथं पर्यटन स्थळ आहे आमचं पांडवलेनी. लोक स्वतःचं आरोग्य चांगलं करायसाठी इकडे वॉकिंगला येतं, आणि इकडे लोक लेडीजच्या गळ्यातल्या साकळ्या, कोणी एखादा म्हातारा त्यांच्या हातातल्या अंगठ्या वगैरे सगळ्या ओढून जे गुंडागिरी चाललेली आहे हे सर्व आमच्या वार्डातील चालत आहे सर. समस्येचे मुख्य कारण म्हणजे कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि नियमित साफसफाईची अपुरी व्यवस्था. नागरिकांची अपेक्षा आहे की महानगरपालिकेने तातडीने या परिसराची साफसफाई करून घाणीचे साम्राज्य पसरू न देता कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापनाची प्रणाली लागू करावी. आता प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची वेळ आली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना केली जाईल की नाही हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.